तारखेपासून संबंध महाराष्ट्राला पाऊस माघारी जातोय। ही पूर्वकल्पना सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पण आजची जी काही रात्र आहे 3 एप्रिलची, तो अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पडणार आहे। सध्या काही ठिकाणी वाहतुणी पावसाची नोंद झालेली आहे। बीड जिल्ह्यातल्या वडवणी परिसरातील काही भागांना अतिशय नदीला पाणी जाईल असा परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही पुढे संध्याकाळी कोणत्या भागांमध्ये पुन्हा उद्भवू शकते याचं देखील ह्या व्हिडिओमध्ये विश्लेषण पूर्णपणे आपण करतो आहे। तर लक्षात घ्या, उद्याचा 4 तारखेचा पाणी किंवा 5 तारखेचं पाणी कधी कधी उघडणार आहे, कोणत्या जिल्ह्यातून माघार घेतोय। तत्पूर्वी आपण आता पहिले सांगली जिल्ह्यामध्ये सध्या काही तुरळक भागांमध्ये पाणी चालू आहे। हा पाणी सोलापूर परिसरामधनं धाराशिव मार्गे लातूर नांदेड पट्ट्यापर्यंत काही मोजक्या भागांना जाणार आहे। पाऊस अवकाळी सर्वदूर होत नसतो, विजान वगैरेमुळे काही ठिकाणी नुसते शितोडे पडतात। तर अशी परिस्थिती आहे, पण सतर्क मात्र राहावं लागेल, कारण की विजांचा धोका अनेक ठिकाणी जनावरे दगावले आहेत। तुम्हालाही नांदेडकरांना, लातूरकरांना, धाराशिवकरांना, सोलापूरकरांना सतर्कता आहे। त्याच पाठोपाठ अहिल्यानगरमध्ये अनेक ठिकाणी विजा सुरू झाल्यात। पाथर्डी असेल, नेवासा पट्टा असेल, हा पाऊस पैठण गंगापूर मार्गे जालन्याकडे प्रस्थान करतोय। गेवराई पट्टा याच्यामध्ये आहे, काही ठिकाणी सुरू पण झालाय। ज्या घनसावंगी मार्गे तो लोणारकडे सरकतोय। ठीक आहे, संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये कन्नड सुद्धा वातावरण सक्रिय आहे। म्हणजे देऊळगाच्या पट्ट्यापासून खालचा भाग जो काही खामगाव पट्टा असेल, शिरगाव पट्टा असेल, अकोला, पातूर, अमरावती पट्टा असेल, इथे काही ठिकाणी चालू आहे, आणखी काही ठिकाणी वाढणार देखील आहे। नागपूर जिल्ह्यात सुद्धा काही लेयर्स बनलेले आहेत, तिथे देखील पाणी असेल। हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या काही डिफरंट भागांमध्ये हा पाणी पडेल। दक्षिण उत्तर अशी त्याची दिशा आहे। सतर्कता राहावाच आजच्या दिवस। उद्यापासून जोर अनेक भागातला कमी होतोय। तर नाशिक क्षेत्राला आणि धुळ्याच्या काही भागांना आज तरी धोका नाहीये। त्याचबरोबर पुणे परिसरातला धोका उद्यापासून येत्या 24 तासांमधून कमी होणार आहे। सांगलीतला धोका उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून कमी होणार आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातलाही बऱ्यापैकी धोका कमी होणार आहे। पंढरपूर, धाराशिव पट्टा उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून कमी होणार आहे। नाशिक, मालेगाव मधला धोका काही प्रमाणात कमी होईल, कारणही सांगतो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा। पहिली गोष्ट, आपण हा उद्या म्हणजे 4 तारखेचा अंदाज पहिले देऊन टाकूयात। हे पहा, नाशिक दक्षिण भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सातारा, लातूर, बीड जिल्हा, त्याचबरोबर परभणी सुद्धा बहुतांश ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी कमी होतोय। जालन्यातही अनेक ठिकाणी कमी होते। जर पडला स्थानिक वातावरणाचा तर कुठे कुठे पडू शकतो हे देखील पहिले पाहून घ्या। उद्या धुळे जिल्ह्याच्या साक्री किंवा नंदुरबार भागामध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची लेयर्स तयार होणार आहेत, तिथे हा पाऊस ऍक्टिव्ह राहू शकतो। वाऱ्याची जोर पश्चिम पूर्व असल्यामुळे वातावरण हे टिकणार फारसं नाहीये। नागपूर जिल्ह्यात चंद्रपूर आणि यवतमाळ, नांदेड, लातूर परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी पावसाची क्रेज पाहायला मिळते। इथे मोजक्या ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो, फारशी काही मोठा बदल नाहीये। अमरावती उत्तर भाग या भागात देखील स्थानिक वातावरणाचा परिणाम पाहायला मिळू शकतो गरमीच्या लेवलमुळे। 5 तारखेपासून सगळे कामे तुम्ही सुरळीत पार पडू शकता। महाराष्ट्रातल्या संबंध जिल्ह्यातून पाऊस माघार घेतोय। पण सगळ्यात अगोदर म्हणजे उद्या येत्या 24 तासाचेही अगोदर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या लातूरच्या वरचा भाग, बीड वगैरे भाग, लातूर परिसर सुद्धा आहे, परभणी आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, विशेष करून बुलढाणा सुद्धा आहे। या भागातनं पाऊस आता माघारी घेतोय। आणि उत्तर भाग जो आहे खानदेशचा, इथे पावसाचे पर्सेंटेज खूप कमी पडतायत, खूप कमी होत आहेत। ठीक आहे, 1-2% वर येते, म्हणजे त्या तुलनेमध्ये खूप पाऊस नाही म्हणलं तरी चालतंय। एवढा जोर उद्यापासून महाराष्ट्राचा कमी होतोय। त्यात अकोल्याचाही बऱ्यापैकी समावेश आहे। पण थोडी गरमीची लेवल काही भागांना आहे, जसे की भंडारा असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, या भागातही 90% भागातनं पाऊस निघतोय। 10-5% भागामध्ये पाऊस होऊ शकतो आणि 5 तारखेपासून संबंध महाराष्ट्रातनं पाऊस निघू शकतोय। आता महत्वाचा पॉईंट असा आहे की आज रात्री ज्या भागातनं पाऊस येणार आहे, ज्या भागाकडे जाणार आहे, तो म्हणजे अहिल्यानगर, पुण्याचा पूर्वेकडील श्रीगोंदे पट्टे, करमळा, जामखेड जे काही भाग आहेत, बीड जिल्हा, परत एकदा उत्तर भाग आणि पश्चिम भाग आहे। मी भाग सांगतोय, दिशा सांगतो, त्याकडे फोकस करा। उत्तर भागातल्याला सांगितलं, दक्षिण भागातल्याला विनाकारण चुकीची कमेंट करतोय खालून, त्याला दिशाच कळत नाहीये। त्याने सांगितलंय कुणीकडे, आपण राहतोय कुणीकडे। ठीक आहे, लातूर, परभणी भागामध्ये काही ठिकाणी चालू झालाय। केज मार्गे निघालेला पाऊस हा परळी वैजनाथला घेणार आहे। माजलगाव पट्ट्यात मगाशी झालाय, आताही रात्री काही ठिकाणी होणार आहे। बाकी जालना आहे अनेक ठिकाणी, विदर्भ बऱ्याच ठिकाणी आहे, जाफराबाद, भोकरदनचाही समावेश सांगितलेला आहे। त्यानंतर जिथे जिथे गरमीची लेवल जास्त आहे तिथे हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो। अशा प्रकारे हा पावसाचा अंदाज आहे। तर रात्री नेमकं जाईल कुठे हे देखील आपण फोकस करूयात।
जालन्याचं नाव तर घेतलंय, बीड आहे, परभणी मोजक्या ठिकाणी आहे, वाशिम तुरळक ठिकाणी आहे, हिंगोलीचा पण समावेश आहेच काही ठिकाणी, लोणार वगैरे परिसर आहे, खामगाव आहे, देऊळगाव राजा सुद्धा आहे दक्षिण भागाकडे, त्यानंतर सिंदखेड राजा परिसर सुद्धा आहे, शेवगाव पट्टा आहे, अकोला अमरावती चालू आहे, काही ठिकाणी अजूनही वाढणार आहे, वर्ध्याचा सुद्धा भाग आहे, चंद्रपूर पश्चिम भाग आहे, किनवट नांदेड परिसर आहे, माहूरगडाच्या काही मोजक्या भागांमध्ये डोंगराळ परिसरामध्ये जाऊ शकतो, नागपूर पश्चिम भाग आहे, जळगावला फारशी काही महत्वाचा वातावरणाची दिसत नाही, पण जळगावच्या भागातल्या शेतकऱ्यांनी आजचे दिवस सतर्क राहा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, गंगापूर, सिल्लोड परिसर हा भाग देखील आहे, पैठणचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. अहिल्यानगरचा उत्तर भाग काही ठिकाणी, तर पूर्व भाग देखील आहेच, बऱ्याच ठिकाणी पूर्व भाग आहे, दक्षिण आहे, चालू आहे सध्या. पाचोर पैठण साईड देखील आहे. त्यानंतर सोलापूरच्या भागात गरमीची आणि उष्णतेची लेवल पाहता वादळी वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घेऊन आपले काम करायचे. उद्यापासून तुमचा पाऊस कमी होतोय. त्याचबरोबर सांगली चालू आहे, फोन मध्ये मध्ये करू नका, फोन हँग व्हायला लागलाय. तर लातूर वगैरे परिसरात देखील हा पाऊस आहे. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर 30च्याही आतमध्ये 20-25% व्याप्ती करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा भाग, अशा भागांना पाणी आहे. तुमच्या कमेंट्स काय आहे ते कमेंटला पहिले उत्तर देऊयात. नक्कीच गेवरात चालू आहे. कन्नडला चांदण्या पडल्या, झाकतील काही मोजक्या भागाला, कन्नडच्या पश्चिम भागाला जास्त काही धोका नाही, पूर्व भाग. नक्कीच धर्माबादला आहे काही ठिकाणी मारुती सर, एक धर्माबादच्या म्हणजे गरमीची लेवल जर जास्त असेल तर पाणी वादळी राहू शकतो आणि पावसाची शक्यता धर्माबादला मोजक्या ठिकाणी आहे. लोणार तालुक्याला देखील संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी येऊ शकतो, गरमीची लेवल चांगली आहे. आता डबल वातावरण 13-14 एप्रिल दरम्यान बनण्याची शक्यता आहे. मी एक शॉर्टकट व्हिडिओ देतो, त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला समजण्यात येईल.